रयत क्रांती संघटनेच्या वतीनं फलटण येथील तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। खरं तर हा मोर्चा गोरक्षकांच्या विरोधात होता, बोगस गोरक्षकांच्या विरोधात। काय नेमके गोरक्षक त्रास देतात असं तुम्हाला वाटतं? हा मोर्चा आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी बरोबर आम्ही मोदी साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन हा शेतकरी चालायला तयार आहे हे सांगायला मी खऱ्या अर्थाने इथं आलो होतो। मुळामध्ये शेती हा एक व्यवसाय आहे, दुग्ध व्यवसाय हा त्याचा आता प्रमुख व्यवसाय झालेला आहे। शेतकऱ्याच्या घरामध्ये 10 दिवसाला पैसे दूध सोडून दुसरं कशाचंही येत नाही, परंतु या व्यवसायामध्ये काही लोक उपटसुंबे फुकट खाऊवाले हे अडथळा निर्माण करायला लागलेले आहेत। आज जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये आला तर देशी गाय शेतकरी कधीही विकत नाही। देशी गायला शेतकरी गोमाता मानतो, देशी गाय शेतकरी पै पाहुण्याला मित्राला अशीच मोफत देत असतो। परंतु दुधाळ संकरित गाय जर्सी होस्टन म्हैसाणा म्हशी ह्या मात्र तो विकत असतो। एका गायीपासून 3 गायी झाल्या, 2 गायीपासून 5 गायी झाल्या की 1-2 गाय लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी, लेकीच्या लग्नासाठी, आजारपणासाठी तो देत असतो। परंतु अलीकडच्या काळामध्ये गोवंश हत्या कायद्याच्या आडोशानं अनेक गायांचं रक्षण करायला पुढे यायला लागले आणि विकायला जाणारा जनावराला जर्सी गायला अडवायला लागले, पोलीस स्टेशनला आणायला लागले, जप्त करून परत गोशाळेत न्यायला लागले। परत शेतकरी न्यायालयात खेटं मारतोया, परत त्या गोशाळेला 2-2 लाख रुपये द्यायचं, परत त्याला जनावर मिळत नाहीत, परत ती गोशाळा वरच्या ह्याच्यात जात्या। यामुळं राज्यातला दुग्ध व्यवसाय मोडकळीला येईल आणि दुग्ध उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होईल, त्यांच्या आत्महत्या चालू होतील आणि म्हणून सरकारला या कायद्यामध्ये आता दुरुस्ती करावी लागेल आणि दही दुधाचा गोटा वाचवावा लागेल हे सांगायसाठी आलो। दुरुस्ती म्हणजे नेमकी काय दुरुस्ती तुम्हाला अपेक्षित आहे यामध्ये? देशी गायला राजमातेचा राजमान्य दर्जा द्या। देशी गाय जर कोण विकायला निघाला घेऊन तर त्याला फाशी द्या, पण संकरित विकायला की कापायला? विकायला की कापायला? देशी गाय विकायला बी नाही कापायला बी नाही, त्याला फाशी द्या। परंतु जर्सी गाय, जर्सी होस्टन म्हैस बैल, जर्सी गायचं खोंड नका अडवू, त्याचं जगण्याचं ते साधन आहे। भाकड गायला आता म्हणे 50,000 मिळत होतं, आता 10,000 मिळना झाली ती। मस्टाईड झालेल्या गायला 50,000 मिळत होतं, आता 10,000 रुपये मिळना झाली ती। अरे एक गाय नुसती सांभाळायची म्हणलं तर महिन्याला 9,000 खर्च येतोय, वर्षाला 1,06,000 रुपये खर्च येतोय। शेतकरी हे पैसे भरणार कुठून? तुम्ही का त्याच्या अर्थचक्रामध्ये आडवं यायला लागलाय हा माझा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे। आणि राज्यातल्या गोशाळा काही चांगल्या गोशाळा आहेत, पण ही तस्करी करत आहेत जनावरांची। यांना आमचे फुकटचे जनावर का पाहिजे? यांना गाय पाळायचा शौक आहे, बाजारातनं जाऊन विकत घेऊन पाळा रे। आमची जनावर अडवता जप्त करता, तुम्ही पाळता विकता, हे कुठंतरी आता थांबलं पाहिजे, म्हणून आम्ही इथं आलो। खरं तर तुम्ही गेल्या काही महिन्यापासून ही मागणी करता आहात, तुम्हाला आतापर्यंत त्याच्यामध्ये काय काय जाणवलंय? नेमकं कुठं अडते आणि कोण कारवाई करत नाही याच्यावर? मी एक अनुभव घेतला, कागलमध्ये शेतकऱ्यांनी विकलेल्या गायी 14 अडवल्या। कागलच्या पोलीस स्टेशनने महावीर गोशाळा उमरजलाय, महावीराने उभा केलेली आहे, तिथं त्या गायी पाठवल्या। सांगलीच्या गोशाळेत नाही, कोल्हापूरच्या गोशाळेत नाही। 2 महिन्यानं निकाल झाला, त्या गोशाळेवाल्यानं सांगितलं आम्ही खाद्याचं वैरणीचं 1,46,000 भरा। 1,46,000 भरलं आणि गायी आणायला गेलो, गायी नाहीत तिथं। पुण्याला तीच अवस्था, माणसं खायच्या कोर्टातनं हायकोर्टापर्यंत गेले, निकाल त्यांच्या बाजूचा आहे, त्यांना म्हशी मिळत नाहीत आणि मग दिवसाला 500 रुपये वैरण चारा पाण्याचं लावतात। म्हणजे महिन्याला झालं 15,000, वर्षाचं झालं 1,80,000, 2 वर्षाचं झालं 3,60,000। 3,60,000 भरून कोण म्हस घेऊन जाईल का? अरे काय हो खेळ चाललाय? पुण्यासारख्या शहरामध्ये 6,000 म्हशी जप्त होतात। 6,000 म्हशी ठेवायला तेवढा जागा तरी आहे का? कोरेगावच्या प्रश्नामध्ये तुम्ही पुण्यात गेला होतात, मोठ्या प्रमाणात आता तिथली सद्य परिस्थिती काय आहे? ज्यावेळेस आम्ही तिथं पोहोचलो तर तिथल्या महिला आक्रोश करतायत, शेतकरी महिला आक्रोश करतायत। ज्या कोरेगाव जे पुण्यामध्ये म्हशी पकडल्या होत्या त्या संदर्भात काय सांगाल? नाही, कोरेगावच्या म्हशी बी विकून टाकल्या त्या, हिने काही ठेवलेलं नाही। मला वाटतं या सगळ्यांना शेतकऱ्याला मोडायचं आहे, त्याला संपवायचं आहे। अरे नका असं करू,
आणि म्हणून माझी सरकारला आपल्या माध्यम हात जोडून विनंती आहे की अरे शेतकऱ्याच्या व्यवसायाकडे बघणार का नाही आपण. आज शेतकरी खरंच मेटाकुटीला आलाय. तुमचे निर्णय चांगले आहेत पण शेतकऱ्याला काय पाहिजे आहे, शेतकऱ्याचं काय मत आहे हे जाणार आहे बाबा. तुम्ही सत्तेमध्ये आहात, सत्तेतले आमदार आहात, तरी तुमच्या मागणीकडे दुर्लक्ष होते असं वाटतंय का? तुम्ही कशा पद्धतीने ही पुढे मागणी घेऊन जाणार आहात? मी सत्तेमध्ये जरी असलो तर मी नावापुरता 7-12 उतारा खात्यावर असणारा शेतकरी नाही. मी आजही शेतामध्ये जातो. माझ्याकडे जर्सी गाईचा गोठा होता. आजही माझी बायको धारपाणी करते. बाकीच्यांचं सगळ्यांचं उतारा इथं नावावर. आणि ज्यांचं सगळ्या आमदारांचं आज उतारा नावावर नुसतं असल्यामुळं ते या विषयावर कोण बोलायला तयार नाही. त्याचं कारण आहे त्यांच्या बायकांनी कधी शानपाणी काढलेलं नाही, धारापाणी केलं. आमच्या बायकोनं केलंय, आम्ही केलं. त्यामुळे आम्हाला या प्रश्नाची जाणीव आहे. म्हणून शेतकरी आमच्याकडे येतोय. आज एक बी आमदार याच्यावर बोलत नाही आणि गावात आले की हात जोडून म्हणते ती आम्ही तुमच्यासाठीच निवडून गेलेलो आहे, आम्ही बी शेतकरीच आहे, आम्ही तुमच्यासाठीच तिथं काम करणार आहे. काय काम करताय? रावणाच्या लंकेत जाऊन रावणाबरोबर जेवत बसताय? कसलं काम करताय तू? एकही आमदार आज शेतकऱ्याच्या बाजूने बोलायला तयार नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या सगळ्या आमदाराला गावात आल्यावर विचारावं, आमचा गोटा लुटला जात होता त्यावेळी तू काय करत होता हे विचारलं पाहिजे लोकांनी. आता या ठिकाणी गोशाळेवरची चौकशीची मागणी व्हावं किंवा पुढे काहीतरी बोगस गोरक्षकांवर कारवाई यासाठी सदाभाऊ खोत कशा पद्धतीने मला वाटतं की या गोशाळेने बाजारात जाऊन एकच जनावरं घेऊन पाळावीत. आमची फुकट जनावरं पाळायचा हिने धंदा बंद करावा आणि शेतकऱ्याचा गोठा हीच गोशाळा. जप्त केलेलं जनावर या फुकट्यांना खार देता या लाखाचं ते जनावर शेतकऱ्याच्या गोठ्यात परत द्या ही माझी खऱ्या अर्थानं मागणी आहे. खूप खूप धन्यवाद. हे सदाभाऊ खोत फलटणमध्ये आले होते मोर्चाच्या निमित्तानं आणि या ठिकाणी जे आहे त्यांची मागणी जी आहे ती पत्र देऊन केलेली आहे. त्याच पद्धतीनं आगामी काळात देखील अशाच पद्धतीने मी लढत असणार असल्याचं जे आहे ते सदाभाऊ खोत यांनी सांगितलंय. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, फलटण, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.